Hello students, welcome to my channel. If you learn something from this video, then subscribe my channel, like it and share it. For your queries, drop your message in comment box. हॅलो स्टुडंट्स, या लेक्चरमध्ये आपण फायलम बघणार आहोत. आपलं हे 4th लेक्चर आहे. चॅप्टर सुरू आहे 6th चॅप्टर, दॅट इज ॲनिमल क्लासिफिकेशन, 10th स्टँडर्ड सायन्स 2. ॲनिमल क्लासिफिकेशन कसं केलं जातं, त्याचे क्रायटेरिया काय असतात, ते क्लासिफिकेशन कसं आहे हे आपण लास्ट 3 लेक्चर्समध्ये बघितलेलं आहे. आधी क्लासिफिकेशनचं इंट्रोडक्शन बघितलं, मग ॲक्च्युअल क्लासिफिकेशन बघितलं, त्याच्यानंतर हे जे काय क्लासिफिकेशन आहे ॲनिमल्सचं, हे कुठल्या कुठल्या बेसिसवर केलं जातं, काय काय बेसिस आहेत. बॉडी सिमेट्री आहे, त्याच्यानंतर बॉडी कॅव्हिटी आहे, ट्रिप्लोब्लास्टिक डेप्लोब्लास्टिक आहेत, अशा पण डिफरंट क्रायटेरिया बघितलेल्या. त्या क्रायटेरियाच्या बेसिसवर ॲनिमल्स क्लासिफाईड केले जातात. आता आपण फायलम बघणार आहोत. आपण जे सेकंड लेक्चरमध्ये क्लासिफिकेशन बघितलेले, त्यातले काही डिटेल तुम्हाला फायलम आणि क्लासेस स्टडीला आहेत. तर आपण फायलमपासून सुरुवात करतो आहे. पुन्हा एकदा तुम्हाला असं वाटेल आता आपल्याला एकूण 18 to 19 पार्ट्स बघायचे आहेत, छोटे छोटे फायलम आणि क्लासेस बघायचे आहेत. मी पुन्हा एकदा सांगेन, एखादं एक्झाम्पल लक्षात ठेवायचं. त्यामुळे मी पहिल्यांदा एक्झाम्पल तुम्हाला सांगेन आणि मग त्याचे क्रायटेरिया किंवा कॅरेक्टरिस्टिक्स सांगेन. मग तुमच्या ते एकदम पक्कं लक्षात राहील. ओके, सो विल स्टार्ट विथ अवर फायलम. इंटरेस्टिंग आहे, थोडी ट्रिक वापरायची आणि लक्षात ठेवायचं. ओके, सो अवर फर्स्ट फायलम इज पोरीफेरा. आता पोरीफेरा फायलमचा ॲनिमल तुम्ही बघितला असेल, पण तुम्हाला माहिती नसेल तो ॲनिमल, तुम्हाला माहिती नसेल तो ॲनिमल आहे, माहिती असेल की ॲनिमल आहे, तर तो पोरीफेरा आहे ते माहीत नसेल. तुम्ही कधी समुद्राच्या किनाऱ्यावर गेला असेल, जे खडकाळ समुद्राचा किनारा असतो, जिथे मोठे मोठे खडक असतात, तिथे कधी गेला असाल ना, तर त्या खडकावर बघा असं स्पंजसारखं चिकट काहीतरी लागतं. तुम्हाला असं वाटेल ते अल्गी आहे, पण प्रत्येक वेळी ती अल्गीच असते असं नाही. ते स्पॉन्जेस असतात. दीज आर ॲनिमल्स. कुठे असतात ते? समुद्राच्या किनाऱ्यावर, खडकावर, इवन नदीच्या किनाऱ्यावर पण असतात. हे जे काय पोरीफेरामध्ये जे ॲनिमल्स असतात, हे फक्त मरीन वॉटरमध्ये असतात असं नाही, फ्रेश वॉटरमध्ये पण असतात. फ्रेश वॉटर म्हणजे गोडं पाणी, मरीन वॉटर म्हणजे समुद्राचं खारं पाणी. ओके, सो दॅट इज मरीन वॉटर अँड फ्रेश वॉटर. हे वर्ड्स मी यूज करेन आता वारंवार. सो मरीन वॉटरमध्ये पण हे ॲनिमल्स सापडतात, पोरीफेरावाले, आणि फ्रेश वॉटरमध्ये पण सापडतात. तर मी तुम्हाला सांगत होते की जेव्हा खडकावर तुम्ही बसता काहीतरी चिकट लागतं, तर चिकट जे लागतं ते बऱ्याच वेळा स्पॉन्जेस असतात. ओके, सो दॅट स्पॉन्जेस कम्स अंडर युअर पोरीफेरा. त्यामुळे जेव्हा ती पोरीफेरात तुम्हाला हा फायलमचं डिस्क्रिप्शन येईल किंवा याच्यावर नोट येईल, तेव्हा ते स्पॉन्जेस आठवायचे. ते स्पंजसारखे ॲनिमल्स असतात, जे खडकाला चिकटलेले असतात. शेवाळ कशी चिकटलेली असते तशी चिकटलेले असतात. ओके, सो स्पॉन्जेस आता काय असतात ते बघूया. थोडं इमॅजिन करा ते स्पॉन्जेस कसे असतात ते. ओके, सो हे स्पॉन्जेसचं एक स्ट्रक्चर आहे. स्पॉन्जेस का म्हणतात याला? कारण ते खरंच स्पंजसारखं असतं. त्याच्यात छोटे छोटे पोर्स असतात. ओके, सो लाईक स्पॉन्ज स्ट्रक्चर विथ पोर्स. त्यांचं स्ट्रक्चर हे स्पंजसारखं असतं आणि त्याच्यामध्ये छोटे छोटे पोर्स असतात. त्या पोर्सना ओस्टिवा आणि ऑस्क्युला म्हणतात. ओस्टिवा आणि ऑस्कुला. ह्या ओस्टिवामधून हे ॲनिमल्स काय करतात? वॉटर इंटेक आणि वॉटरचा इंटेक घेतात. त्या पोर्समधून वॉटर इंटेक ते घेत असतात. ओके, सो दीज ॲनिमल्स आर स्पंज लाईक. First point, that pores are called as ostiva and oscula. Second, third, they are asymmetrical. ह्याच्यात पुढे काही सिमेट्रीच नाही. कसंही काढा तुम्ही, कुठेही एखादी लाईन मारा, कुठेच काही सिमेट्री भेटणार नाही. सो दे आर असिमेट्रिकल. स्पंज डोळ्यासमोर आणायचा, खडकाला चिकटलेला. ओके, मग फर्स्ट काय येईल? दे आर फर्स्ट दे आर स्पंज लाईक विथ पोर्स. पोर्स आर कॉल्ड ॲज ऑस्टिया ऑर ऑस्कुला. दे आर असिमेट्रिकल. त्यांच्यात काही सिमेट्री नसते. ओके, सेकंड मी तुम्हाला सांगितलं ते खडकाला चिकटलेले असतात, मूव करत नाहीत. सो दे आर नॉन लोकोमोटिव्ह, दॅट इज सिडेंटरी. दे आर नॉन लोकोमोटिव्ह. ते लोकोमोशन म्हणजे हालचाल करत नाहीत, ते चिकटलेले असतात. सो दे आर नॉन लोकोमोटिव्ह मीन्स दे आर सिडेंटरी. एकाच जागी स्थिर असतात, त्यांना सेडेंटरी म्हणतात. ओके, बॉडी स्पिक्युल्स बाय CaCO3 अँड सिलिका. ह्यांचे जे बॉडीचे सिक्युल्स असतात, बॉडीचा जो वरचा भाग असतो तो थोडासा टफ असतो. तो कशाने बनलेला असतो? तर CaCO3, कॅल्शियम कार्बोनेट और सिलिका ह्यानी बनलेला असतो. ओके, काही वेळा बघा ते स्पंज असतात ना, त्याचा वरचा भाग थोडासा तो आपल्याला समुद्रावर शंख शिंपले कसे भेटतात त्या टाईपच्या मटेरियलचा असतो. सो इट इज मेड अप ऑफ CaCO3 और सिलिका, कॅल्शियम कार्बोनेट और सिलिका. आता यांचे रिप्रोडक्शन कसं होतं? तर रिप्रोडक्शन दोन्ही पार्टनी होतं. असेक्शुअल पण होऊ शकतं,
सेक्शुअल पण होऊ शकतं आणि हे बडिंगने रिप्रोडक्शन करतात. बडिंग आपण बघितलेलं आहे रिप्रोडक्शन चॅप्टरमध्ये. असा एखादा प्लांट असतो, तो बड फॉर्म करतो आणि मग त्या बडमधून बड फॉर्म होतो आणि मग हे सेपरेट होतात. दॅट इज नथिंग बट बडिंग. ओके, मग तसे बर्ड्स तयार होतात इथे. असे वाढत वाढत जात आहे, बर्ड तयार होतात, मग हा सेपरेट होऊन जातो आणि तो एक सेपरेट स्पॉन्ज फॉर्म होतो. सो दॅट इज असेक्शुअल ऑर सेक्शुअल रिप्रोडक्शन बाय बडिंग. बघा घ्या, स्पंज डोळ्यासमोर आणायचा. स्पंज डोळ्यासमोर आणला कशामध्ये? पोरीफेरामध्ये. सो फर्स्ट इट इज स्पंज लाईक, सेकंड इट पजेस पोर्स, थर्ड दॅट पोर्स आर कॉल्ड एज ऑस्टिया ऑर ऑस्कुला. Next, it is asymmetrical, it is non-locomotive, that is means sedentary. Body spicules are made up of calcium carbonate or silica. Asexual or sexual reproduction through budding. Last एक point मी लिहिला नाही, that is nothing but it available in marine water as well as fresh water. So that is all about your porifera. The example is Sycon sponge. अजून एक दोन एक्झाम्पल्स तुमच्या बुकमध्ये दिले ते बघा तुम्ही. So that is nothing but your porifera. कळलं? असं एखादं एक्झाम्पल डोक्यात ठेवायचं. आता जेव्हा जेव्हा पोरीफेरा येईल तेव्हा कॅरेक्टरिस्टिक आठवायच्या आधी ह्या स्पंजला आठवा. ओके, दॅट स्पंज इज कॉल्ड एज सायकॉन स्पंज. तो खडकावर चिकटलेला स्पंज तुमच्या हाताला काही वेळा चिकट चिकट लागतो. दॅट सायकॉन स्पंज इज नथिंग बट युअर पोरीफेरा फायलम. ओके, सो दॅट इज ऑल अबाउट युअर पोरीफेरा फायलम. नेक्स्ट इज क्निडेरिया. ओके, क्निडेरिया. क्निडेरियाचं पण एक्झाम्पल आपण स्टडी केलेलं आहे रिप्रोडक्शनमध्येच. दॅट इज नथिंग बट हायड्रा. ओके, आता हा हायड्रा कसा असतो बघा. एक सिलेंडर इमॅजिन करा तुम्ही. एक सिलेंडर आहे आणि त्या सिलेंडरच्या वरच्या भागात असे टेंटॅकल्स आहेत, असे धागे धागे वर निघालेले आहेत. इट इज नथिंग बट हायड्रा. ह्या हायड्राचा वरचा भाग गोल असतो, अगदी गोल असतो, म्हणजे असा, आणि असे टेंटॅकल्स असतात. जर वरून बघितलं तुम्ही, अप्पर व्ह्यू त्याचा असा असेल. मला सांगा याच्यात कुठली सिमेट्री असेल? कुठेही कट करा, बॉडी सिमेट्री भेटेल सेंटरमधून. बॉडी सिमेट्री, दॅट इज नथिंग बट रॅडियल सिमेट्री. ओके, मग जेव्हा जेव्हा क्निडारिया असेल, कुणाला डोळ्यासमोर आणायचा? हायड्राला. आता हायड्राला डोळ्यासमोर घेऊन आपण ह्याचे कॅरेक्टरिस्टिक्स इमॅजिन करूया. फर्स्ट, इट इज अम्ब्रेला ऑर सिलेंडर लाईक. वरचा भाग अम्ब्रेलासारखा असतो, खालचा भाग सिलेंडरसारखा आहे बघा हायड्राचा. ओके, सो दीज ॲनिमल्स विच कम्स अंडर क्निडारिया आर सिलेंड्रिकल ऑर अम्ब्रेला शेप. If it is umbrella shaped, it is called as medusa. If it is cylindrical shaped, it is called as polyp, or that portion is called as polyp. Okay, that cylindrical portion is called as polyp, and that umbrella portion is called as medusa. Sometimes it is only cylindrical, or sometimes it is only umbilical or umbrella shaped. Okay, so cylinder is called as polyp, umbrella portion is called as medusa. Okay, they are available in marine as well as fresh water. Here also porifera, marine as well as fresh water. Body symmetry बघितली आपण. काय असते बॉडी सिमेट्री? रॅडियल, कारण ते सर्कल आहे ना. कसा पण तुम्ही पार्ट करा, दोन पार्ट होणार. सो बॉडी सिमेट्री इज रॅडियली सिमेट्रिकल. ट्रिप्लोब्लास्टिक, ह्यांचे जे जर्म सेल्स असतात ह्या हायड्रामध्ये ना, दोन्ही ऑर्गन्स, दोन्ही सेक्स ऑर्गन म्हणजे टेस्टीज आणि ओव्हरीज त्याच ॲनिमल्समध्ये असतात. सो हिअर इज टेस्टीज and here is ovaries. Okay, so they are triploblastic. म्हणजे 3 लेअर. पहिला लेअर एंडोडर्म, मिझोडर्म, एक्टोडर्म. सो दे आर ट्रिप्लोब्लास्टिक. आता नेक्स्ट पार्ट इज टेंटॅकल्स. हा क्निडोब्लास्ट असतो. ह्या पोर्शनला, सिलेंडरच्या अप्पर पोर्शनला, सर्क्युलर पोर्शनला क्निडोब्लास्ट म्हणतात. क्निडारियाचा क्निडोब्लास्ट. हा क्निडोब्लास्ट काही वेळा हे ॲनिमल्स कशावर सर्वाईव्ह करतात? तर स्मॉल मायक्रो ऑर्गॅनिझम्सवर. मग ह्या स्मॉल मायक्रो ऑर्गॅनिझम कोण पकडतं, कॅप्चर कोण करतं? तर हे टेंटॅकल्स. काही वेळा ह्या क्निडोब्लास्टमधून टॉक्झिक सबस्टन्स थ्रो केला जातो त्या ॲनिमल्सवर, मग त्यांची डेथ होते आणि मग हे जे टेंटॅकल्स आहेत ते त्या प्रेला किंवा त्या ॲनिमलला कॅप्चर करतात. असा कन्सेप्ट आहे त्यांचा शिकार करण्याचा. म्हणजे स्मॉल ऑर्गॅनिझम पण बघा कसं शिकार करू शकतो, की ह्या क्निडोब्लास्टमध्ये टॉक्झिक सबस्टन्स असतात, ते त्या ॲनिमल दुसऱ्या ॲनिमलवर थ्रो करतात, मग त्या ॲनिमलची डेथ होते. मग टेंटॅकल्स त्या ॲनिमलला ग्रास्प करतात, कॅप्चर करतात. ओके, ट्रॅप करतात. सो दॅट इज नथिंग बट टेंटॅकल्स, कॅप्चरिंग ऑफ प्रे. सो दॅट इज ऑल अबाउट युअर क्निडारिया. ओके, क्निडारिया बोललं की काय आठवायचं? हायड्रा. कसा शेप असतो? हायड्राला इमेजिन करा, आपोआप तुम्हाला कळेल. हायड्राचा शेप कसा असतो? सिलेंड्रिकल. वर कसा असतो? अम्ब्रेला. बॉडी सिमेट्री कुठली असते? रॅडियल बॉडी सिमेट्री, कारण वर सर्कल आहे ना, त्यामुळे रॅडियल बॉडी सिमेट्री. कुठे अवेलेबल असतात? मरीनमध्ये किंवा फ्रेश वॉटरमध्ये. इथे तुमचा जर सिलेंड्रिकल शेप असेल तर त्याला पॉलिप म्हणतात, अम्ब्रेला असेल त्याला मेड्युसा म्हणतात. ओके, ट्रिप्लोब्लास्टिक असतो. त्याचे सेक्शुअल ऑर्गन एकाच
ॲनिमलमध्ये प्रेझेंट असतात. दॅट इज नथिंग बट टेस्टीज अँड ओव्हरीज. ओके, सो टेंटॅकल्सचा रोल काय आहे? कॅप्चरिंग प्रे. क्निडोब्लास्ट हा जो सर्कल असतो सिलेंडरच्या वरचा त्याला क्निडोब्लास्ट म्हणतात. तो पण तुम्हाला कॅप्चरिंग ऑफ प्रेला हेल्प करतो. कसा हेल्प करतो? तर तो काय करतो? त्याच्यामधले टॉक्झिक सबस्टन्सेस दुसऱ्या ॲनिमल्सवर थ्रो करतो आणि मग हे टेंटॅकल्स त्याला कॅप्चर करतात. सो दॅट इज ऑल अबाउट क्निडारिया. पुन्हा एकदा बघा, क्निडारियाचं काय इमॅजिन करायचं? हायड्रा. पोरीफेराला काय इमॅजिन करायचं? स्पंज. कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला आपोआप कळतील. ओके, आता आपण उरलेले 2 फायलम बघूया. आपण 2 फायलम फिनिश केलं, दॅट इज पोरीफेरा आणि क्निडेरिया. पोरीफेराचं एक्झाम्पल आपण कुठलं बघितलं? स्पॉन्जेस. आणि क्निडेरियाचं एक्झाम्पल बघितलं हायड्रा. जसे त्याचे एक्झाम्पल्स आहेत त्याला बघून कॅरेक्टरिस्टिक लिहायच्या, मग सोपं जातं. सो नेक्स्ट आपण बघणार आहोत नेक्स्ट फायलम, दॅट इज प्लॅटिहेल्मिंथस अँड ॲस्कॅल्मिंथस. प्लॅटिहेल्मिंथस आणि ॲस्कॅल्मिंथस थोडंसं सिमिलर आहे, म्हणून आपण थोडं सोबत बघूया आणि कंपॅरिझनमध्ये बघूया. ओके, आता प्लॅटिहेल्मिंथसचं एक्झाम्पल मी तेच एक्झाम्पल घेतलं जे आपण ऑलरेडी स्टडी केलेलं आहे. आपण रिप्रोडक्शन चॅप्टरमध्ये प्लॅनेरिया बघितलेला. ओके, जसा ब्रेक व्हायचा आणि रिजनरेट करायचा स्वतःला, असं आपण बघितलेला. रिजनरेशनच्या एक्झाम्पलखाली आपण प्लॅनेरिया बघितलेला. त्याचं स्ट्रक्चर तुम्हाला आठवत असेल. आता हे स्ट्रक्चर बघून तुम्हाला काय काय कळते? पहिलं तर हे लिफ लाईक स्ट्रक्चर आहे. ओके, फ्लॅट स्ट्रक्चर आहे. ओके, व्हर्टिकल म्हणजे स्लेंडर स्ट्रक्चर आहे. नेक्स्ट ह्याच्यामध्ये एक लाईन काढली तर 2 सिमेट्री होत आहेत बघा. सो इट इज बायलॅटरल सिमेट्रिकल. ओके, आता हे दॅट इज नथिंग बट युअर प्लॅनेरिया. आता आपण ह्याच्या कॅरेक्टरिस्टिक बघूया. दॅट प्लॅनेरिया कम्स अंडर प्लॅटिहेल्मिंथस. सो फर्स्ट इज स्लेंडर. ओके, फ्लॅट असतो हा पानासारखा लिफ लाईक स्ट्रक्चर. ओके, सेकंड, सो इट इज कॉल्ड एज फ्लॅटवर्म्स. हे जे वर्म्स असतात, ॲक्च्युली सोप्या भाषेत सांगायचं झालं ना तर हे प्लॅटिहेल्मिंथस, ॲस्कॅल्मिंथस म्हणजे किडे असतात ना, छोटे छोटे आळ्या वगैरे असतात, ते ह्याच्या अंडर येतात, या दोघांच्या अंडर येतात. ओके, सो इट इज स्लेंडर, फ्लॅट, लीफ लाईक स्ट्रक्चर. हा चपटे असतात, हे किडे असतात चपटे असतात. सो प्लॅनेरिया एक एक्झाम्पल आहे. इट इज कॉल्ड ॲज फ्लॅटवर्म्स. ओके, सो दे आर असिलोमेट्स. असिलोमेट्स म्हणजे आपण काय बघितलं? बॉडी कॅव्हिटी आणि बॉडीचा आउटर पार्ट ह्याच्यामध्ये कुठलंच डिफरंट बॉडी कॅव्हिटी नसते. दॅट इज असिलोमेट्स. ओके, सो दे आर असिलोमेट्स. यांच्या आतमधला पोर्शन आणि हा बाहेरचा जो पोर्शन आहे याच्यामध्ये कॅव्हिटी नसते. सो दे आर असिलोमेट्स. बायलॅटरल सिमेट्री क्लिअरली आपल्याला कळते की इथे बायलॅटरल सिमेट्री आहे. ट्रिप्लोब्लास्टिक आपण बघितलं आहे. ट्रिप्लोब्लास्टिक म्हणजे 3 लेयर्स. दॅट फर्स्ट इज एंडोडर्म, देन मिझोडर्म अँड देन इक्टोडर्म. सो इट इज ट्रिप्लोब्लास्टिक. हर्मोफोरोडाईट मीन्स त्यांचे जे सेक्स ऑर्गन्स आहेत, ओके, म्हणजे मेल आणि फिमेल एकातच असतात, म्हणजे ओव्हरी आणि टेस्टीज ह्या एकातच असतात. सो हर्मेफोरोडाईट्स. नेक्स्ट एक्झाम्पल्स आहेत प्लॅनेरिया आणि टॅपवर्म, लिव्हर फ्लूक. ओके, सो प्लॅनेरिया इज द बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायला. पुन्हा एकदा कॅरेक्टरिस्टिक आपण प्लॅनेरियावरून काढूया. फर्स्ट, इट इज फ्लॅट, स्लेंडर, लीफ लाईक स्ट्रक्चर. सो इट इज कॉल्ड ॲज फ्लॅटवर्म्स. ओके, असिलोमेट्स म्हणजे बॉडी पार्ट्स आणि बॉडीचा आउटर पार्ट ह्याच्यामध्ये काही डिफरन्स नसतो, कॅव्हिटी नसते. सो असिलोमेट्स. बायलॅटरल सिमेट्री. ट्रिप्लोब्लास्टिक म्हणजे 3 डिफरंट लेअर, एंडोडर्म, मिझोडर्म, इक्टोडर्म. हर्मोफोराइड्स म्हणजे दोन्ही सेक्स ऑर्गन्स एकातच असतात, त्याच्यातच मेल सेक्स ऑर्गन असतो, त्याच्यातच फिमेल सेक्स ऑर्गन असतो. आणि एक्झाम्पल्स आहेत प्लॅनेरिया, टॅपवर्म अँड लिव्हर फ्लू. ओके, सो दॅट इज ऑल अबाउट प्लॅटिहेल्मिंथस. आता नेक्स्ट क्लास आपला राहिला जो ॲस्कॅल्मिंथस, सॉरी क्लास नाही, फायलम, ॲस्कॅल्मिंथस. ओके, ॲस्कॅल्मिंथसचं एक एक्झाम्पल, तुम्ही लहान मुलांना जंतांचं औषध दिलं जातं बघा. ओके, सो ते जे जंत आहेत आपल्या सोप्या भाषेत आपण त्यांना जंत म्हणतो. सो दॅट इज राऊंड वर्म्ससारखे ह्याच्यामध्ये येतात, ते ॲस्कॅल्मिंथसमध्ये येतात. मग ते जंत डोळ्यासमोर आणा, म्हणजे तुम्ही कधी पाहिले नसतील पण इमॅजिन करा, आपल्या पोटात असतात ते, म्हणजे ते पॅरासाईट्स असतात, आपल्या बॉडीच्या अन्नावरती जगत असतात. ओके, सो बघूया आपण त्याच्या कॅरेक्टरिस्टिक. असे स्ट्रक्चर असतात, सर किड्यासारखं राऊंड स्ट्रक्चर असतात, आळ्या असतात अशा. ओके, सो बघूया. थ्रेड लाईक सिलेंड्रिकल स्ट्रक्चर, थ्रेड लाईक स्ट्रक्चर असतं, सिलेंड्रिकल स्ट्रक्चर असतं. ॲस्कॅल्मिंथस बघतोय आपण, राऊंड वर्म्स म्हणतात त्यांना, कारण तसे राऊंड होतात. थ्रेड लाईक स्ट्रक्चर असतं ना, त्यांचं राऊंडिंग होतं. सो थ्रेड लाईक स्ट्रक्चर. एंडोपॅरासाईट म्हणजे आपल्या बॉडीच्या आत जाऊन ते राहू शकतात. सो दॅट्स वाय दे आर कॉल्ड एज एंडोपॅरासाईट.
दे आर ॲक्वॅटिक ऑर टेरेस्ट्रियल, बॉडीच्या बाहेर पण राहू शकतात, ॲक्वॅटिक पाण्यात पण राहू शकतात, जमिनीवर पण राहू शकतात. सो ॲक्वॅटिक, टेरेस्ट्रियल. अगेन ट्रिप्लोब्लास्टिक. नाउ बोथ आर ट्रिप्लोब्लास्टिक. So triploblastic is nothing but again that inner layer endoderm, mesoderm, ectoderm. Then pseudocoelomates. Pseudocoelomates म्हणजे फॉल्स कॅव्हिटी. बॉडी कॅव्हिटी थोडी असते पण ती डेव्हलप झालेली नसते. सो हिअर इज असिलोमेट्स अँड दे आर pseudocoelomates. ओके, pseudocoelomates मीन बॉडी कॅव्हिटी इज नॉट ट्रू, नॉट डेव्हलप्ड, बट देअर इज प्रेझेंट असते पण प्रॉपर डेव्हलप नसते. सो pseudocoelomates दे आर युनिसेक्शुअल. हे बायसेक्शुअल होतं बघा, दोन्ही सेक्स ऑर्गन होते. ह्याच्यामध्ये तसं नाही, हे युनिसेक्शुअल आहेत, कुठं एकच सेक्स असतो. ओके, अँड नॉन सेगमेंटेड बॉडी. ह्यांचे जे जरी हे वर्म्स असले तरी हे ह्याच्यासारखे नसतात, अर्थवर्मसारखे ह्याच्यावर असे सेगमेंट नसतात, असे सेगमेंट नसतात, हे सरळ असतात. रादर ह्याच्या बॉडीवर असे क्युटिकल्स असतात. फिशच्या वर कसे खवले असतात तसे ह्यांच्या बॉडीवर क्युटिकल्स असतात. ओके, सो दे आर नॉट सेगमेंटेड. ओके, काय काय ॲस्कॅलमेंथसच्या अंडर आपण बघितलं बघा, हे किडे डोळ्यासमोर आणायचे, किड्या असतात ना, पण त्याच्यावर सेगमेंट नसतं, प्लेन असतात ते. ओके, सो थ्रेड लाईक स्ट्रक्चर अँड सिलेंड्रिकल. राऊंड वर्म्स, दे आर कॉल्ड एज राऊंड वर्म्स. दे आर एंडोपॅरासाइट, म्हणजे दुसऱ्या एखाद्या ॲनिमलच्या बॉडीत जाऊन ते राहू शकतात. ॲक्वॅटिक ऑर टेरेस्ट्रियल. ट्रिप्लोब्लास्टिक. pseudocoelomates. pseudocoelomates म्हणजे फॉल्स बॉडी कॅव्हिटी, डेव्हलप्ड बॉडी कॅव्हिटी नसते. बॉडी कॅव्हिटी असते पण ती डेव्हलप नसते. युनिसेक्शुअल, सिंगल सेक्स असतो त्याच्यामध्ये. नॉन सेगमेंटेड म्हणजे बॉडीला सेगमेंट नसतात. विथ क्युटिकल्स म्हणजे बॉडीच्यावर क्युटिकल्स असतात. ओके, सो दॅट इज ऑल अबाउट युअर ॲस्कॅलमेंथस अँड प्लॅटिहेल्मिंथस. प्लॅटिहेल्मिंथसला एक्झाम्पल लक्षात ठेवायचं प्लॅनेरिया, आणि ॲस्कॅलमेंथसला एक्झाम्पल लक्षात ठेवायचं राऊंड वर्म्स, जंत. ओके, पुन्हा एकदा आपण 4 बघितले. पोरीफेरा बघितलेला आपण. पोरीफेराचं बेस्ट एक्झाम्पल आपण कुठलं बघितलेलं? स्पॉन्जेस. त्याच्यानंतर पोरीफेरानंतर आपण कुठलं बघितलेलं? हायड्राचं जे एक्झाम्पल आपण बघितलेलं. ओके, हायड्राचं एक्झाम्पल कशात बघितलेलं आपण? हायड्राचं एक्झाम्पल क्निडेरियामध्ये बघितलेलं. सो वी फिनिश्ड विथ पोरीफेरा अँड क्निडेरिया. पोरीफेरामध्ये स्पॉन्जेस, क्निडेरियामध्ये हायड्रा, प्लॅटिहेल्मिंथसमध्ये प्लॅनेरिया आणि ॲस्कॅलमेंथसमध्ये राऊंड वर्म. ओके, सो 4 फायलम आपण ह्या लेक्चरमध्ये फिनिश केलेले आहेत. नेहमीही जेव्हा तुम्ही फायलम वाचाल, हा फायलम वाचता मागचे 2 रिवाईज करायचे, हा फायलम वाचता मागचे 3 रिवाईज करायचे, कम्पेअर करायचे, एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचे. असा अभ्यास करण्याचा चॅप्टर आहे तो. जसं जसं तुम्ही कम्पेअर कराल आणि एक्झाम्पल लक्षात ठेवाल ना, तसं तसं तुम्हाला ते सोपं जाईल. ओके, सो हिअर वी फिनिश्ड विथ अवर 4th लेक्चर. नेक्स्ट लेक्चरमध्ये अजून आपण 4 फायलम बघू. ओके, थँक्यू. Don't forget to subscribe my channel, like it and share it.